दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी दिलीप माने हे पटवापटवीमध्ये हुशार असल्याचं वक्तव्य केलं होतं. आता या वक्तव्यावर खुद्द दिलीप माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान माने यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे देशमुख नाराज असल्याचं दिसून येत आहे. दिलीप माने यांनी नेमकं काय उत्तर दिलं आहे बघा. नाही, अचानक निरोप दिल्यामुळं जेवढे लोक माझ्यावर होते ते अचानक त्याला सांगितलं. ते 8-10 लोक होते, त्यातले घरातच माझा भाऊ होता, मुलगा होता, अजून एक 4-5 कार्यकर्ते होते माझ्यावर. तेवढ्यानंच घेऊन गेलो. सकाळी निरोप आला आणि रात्री आपल्याला प्रवेश द्यायचा आहे म्हणल्यावर ते काही गर्दी घेऊन जाण्याची आवश्यकता नाही. त्यांनी सांगितलं निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे, लोक वगैरे आणू नका. आणि माहित आहे म्हणलं दिलीप माने कोण आहे, ते कशासाठी आपण करायचं, या तुम्ही. मग आम्ही आपले जेवढे जमते तेवढं कार्यकर्ते घेतले आणि गेले. जिल्हा परिषद असेल किंवा महापालिका असेल, महानगरपालिका असू दे किंवा जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, अदर कुठल्या निवडणूक असेल, पदवीधर शिक्षक मतदारसंघ, कुठल्याही निवडणूक असू दे. आता एकदा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय देवेंद्रजी आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी जो सांगेल ते आदेश आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, सचिन दादा आणि भाजपची जी कोर कमिटी असेल त्यांचे जे आदेश असतील त्या आदेशाप्रमाणे मी काम करणार आणि काम करून दाखवणार आहे. आणि सगळ्या जे काय त्यांनी जागा देते त्या सगळ्या जागेचं, सगळ्या उमेदवाराचं मी प्रामाणिकपणे प्रचार करणार. काय अटी काय ठेवलेत, अटी तुमच्याकडून मोजून घेतल्या असं काय बोललं? नाही, माझी चर्चा कोणाशी झालेली नाही आहे. मला प्रदेशाध्यक्ष त्याविषयी पक्ष कार्यालयामध्ये आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय सचिन दादा त्यांनी म्हणले आता पक्षाचा आपला प्रवेश आहे आणि आपण करूया. मग ते हरकत नाही काय माझी. मी विचारलो नाही की कुणाची काय विरोध आहे किंवा त्यांनी मला काय सांगितलं नाही, कुठल्या अटी शर्ती नाही. एक मागच प्रवेश होणार होता, काही स्थानिक लोकांनी कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोध केला होता, त्यामुळे ते थांबलं होतं. आता ती वेळ घडून आली. नगरपालिकेच्या, नगरपंचायत समिती, नागपूरचं आपलं हिवाळी अधिवेशन, या सगळ्या गोष्टीमुळे थोडं लांबलं होतं. पण आज त्यांनी पार्टीने निर्णय घेतला, त्यामुळं माझा पक्ष प्रवेश दिला. त्याबद्दल बीजेपीच्या सर्व सहकाऱ्यांचे मी आभारी आहे. दक्षिणचे कार्यकर्ते भाजपचे आपल्याला विरोध करत होते, त्यांनी आंदोलन केलं कार्यालयासमोर. का बरं विरोध होता? आता त्यांना विरोध कशासाठी होता, काय होता त्यांनाच माहिती. म्हणजे कशासाठी विरोध केला ते त्यांनाच माहिती. मी काय त्याला प्रतिक्रिया दिली नाही, मी किंवा माझी रिॲक्शन दिलेली नाही. विरोध करण्याची भूमिका त्यांची भाजपच्या पद्धतीमध्ये मी पहिल्यांदाच बघितलं. आणि ते मी भाजपचे कार्यालय पुढे जाऊन, असं कधी झालं नाही, काँग्रेस पक्षात सुद्धा झालं नाही किंवा कुठंच झालेलं नाही. पण केले असतील. पण पक्षश्रेष्ठीने माझी दखल घेतली की जरी विरोध केला असला किंवा विरोध झाला असेल तरी मला प्रवेश दिला. तर काय विरोध थोड्या काळापुरता असतो, जेव्हा पक्षाने प्रवेश दिला म्हणजे सगळं व्यवस्थितपणे होईल असं मला वाटतंय. तुम्ही पटवण्यामध्ये माहिर आहात असं दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख म्हणाले होते. पहिल्यांदा तुम्ही विजयकुमार देशमुखांना सोबत घेतलं, परत आता सचिन देशमुखांना सोबत घेऊन पटवलं त्यांना, सचिन कल्याणची केलं. मग मी आता कोणाला घेतलं? आता जे पक्ष प्रवेश मला दिलं, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय चव्हाण साहेब, आदरणीय पालकमंत्री, ह्यांना पण मी पटवलं असतं. असं नसतंय ना. म्हणजे तुमच्याबरोबर आलं तर मी चांगला आहे, नाही आलं तर स्थानिक पातळीवर काही निवडणुका असतात, मार्केट कमिटी स्थानिक पातळीवर असते. विजय मालक तर त्यावेळेला पालकमंत्री होते, आमदार होते. मी त्यांच्यावर गेलो का त्यांनी माझ्यावर आले, मी त्यांच्याबरोबर गेलो. आणि सचिन दादा हे मुख्यमंत्र्याच्या जवळचे, दुसरी टर्म त्यांची आमदारकीची, त्यांना निवडणुकी जिंकायची होती. मग मी त्यांच्याशी अप्रोच झालो. त्याने म्हणले काय हरकत नाही, या म्हणले. असा विषयच नाही ना पटवणं भेटवणं. मग मी आता जी प्रक्रिया घडली, एवढा मला विरोध असताना सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी असू दे
रवींद्र चव्हाण साहेब असू दे, बावनकुळे असू दे, त्यांनी ठरवलेच असतील ना काय तर. मग त्यांना मी पटवलंच म्हणायचं. मग मला एवढे भाजप लोक एवढे लवकर पटत असतील, मला काय त्यांच्या पटाला काय हरकत आहे, मी पण पटतो त्याला. असं काय विषय नाही ना त्याला. असं ज्याने असं त्या संस्कृतीमध्ये मी त्यांना पटवायला कुठं कमी पडलो मला माहित नाही. म्हणजे आता मी पटवत नाही. कार्य असतं माणसाचं, सर्वसामान्य कार्य करता येईल ना. मला पद आहे ना, कुठल्या संघटनेत काम करतो. गोरगरिबाच्या लोकांचे, जनतेच्या लोकांची रोज मी भेटत असतो, गाठ पडत असतो. रोजच मी जनतेत आहे, लोकांत आहे. मी सर्वसामान्य एक गरीब कार्यकर्ता आहे. माझं कोण आहे का तिथे असं. आपण जनताच माझी असते. मी जनतेच्या लोकात असतो. लोक माझ्या सत्तेत असू दे किंवा नसू दे, मी काम करण्याची पद्धत असते. मी सातत्याने मागची 10 वर्ष झालं सत्तेत नाही, आमदार नाही, तरी पण माझ्याकडे लोक येतात, मी काम करण्याचा प्रयत्न करतो. आता लोकांना खरं बोललेलं आवडतंय आणि थोड्या दिवसांनी खरंच हे मान्यच करावं लागतं. म्हणून मी माझं काम करत असतो. म्हणून पार्टीने सुद्धा विचार केला असतील. त्यांनी असं घेत नाहीत ना पार्टी, म्हणजे एवढा विरोध घेऊन दिलीप मानेला प्रवेश द्यायचं कधीच त्यांनी टाळू शकले असते. पार्टी पण विचार केला असेल, त्यांचा सर्वे असेल, इथली ती संघटना असेल, ते सगळे फीडबॅक देत असतील ना. अहो, दिलीप मानेला घेतलं तर आपला कुठं फायदा होतो. पार्टीला फायदा करून घ्यायचा आहे. पार्टी मी एक सर्वसामान्य, माझा फायदा किती होणार, 1% मध्ये 2% होतो. मी फायद्यातलाच आहे, तोट्यातला नाही ना ते. म्हणून मला पार्टीनं दिला प्रवेश. आणि ते पटापटीचा काय विषय, आता ते ज्याला पटवलं त्याला पण त्यांनी विचारायला पाहिजे, तुम्हाला कसं पटवलं आम्हाला सांगा म्हणून. आता जे हे दक्षिणचे कार्यकर्ते भाजपचे सगळे आहेत, जे नाराज आहेत, जे आंदोलन केले होते, त्यांची नाराजी तुम्ही कसं दूर करणार? नाही, त्यांची नाराजी काय, ते काय खूप मोठे कार्यकर्ते नव्हते ते. त्यांना कोणतं असं भिडवून टाकलेलं होतं. ते काय, मीच त्यांना काही जणांना तिकीट दिले होते, काय ग्रामपंचायतला दिले होते, ह्याला दिले, तरी पण पडले नाही. आणि ते लोक आता त्यांना वाईट वाटलं ना, परत आता दिलीप मानेच्याच खाली काम करावं लागणार असं त्यांना वाटत असेल. पण काय ते अतिशय किरकोळ कार्यकर्ते होते. आणि ते काय मी लय मनावर घेतलं नाही, त्याची प्रतिक्रिया पण दिली नाही. आज मी सांगतो त्यांना, असं कोणी बोलू शकतं ना त्याला काय. आणि कोणीही त्या ह्याच्यामध्ये विरोध फक्त दर्शवला, एकानेही माझं नाव घेतलेलं नाही. तुम्ही पण त्यांना खोदून ऍक्च्युअली विरोध कोणाला तुम्हाला विचारलं, तर एकाने नाव सांगितलं नाही. मला एकानेही नाव सांगितलं नाही. मग का नाव सांगितलं नाही? त्याने माझ्यावर काम केलेलेच आहेत ना त्याने. आणि भविष्यात मी माहिती आहे दिलीप मानेवर काम करावं लागणार आहे. नाव घेऊन आपण कशाला वाईट वाचायचं. आपल्याला पाठवलं तेवढ्या पुरतं आपण पाट्या टाकायचं काम करायचं म्हणले. परत सगळ्यांनी मला फोन केले, मला पाठवले म्हणून मी गेलो बरं का म्हणले. मी समजू शकतो ना, तसं कार्यकर्त्याचं थोडी अडचण असते. चला, त्यांना हे भविष्यामध्ये काय माझी मदत लागली तर निश्चितपणे, आता तो विषय संपलेला, निश्चितपणे भविष्यामध्ये त्यांना मदत करेल. आगामी जिल्हा परिषद निवडणूक आहेत, महापालिकेची निवडणूक आहेत, किती जागांची मागणी केली तुम्ही? चर्चा अशी दक्षिणमध्ये तुम्ही 10 जागांची नगरसेवकाची मागणी केली. मी अजून मागणीच केलेली नाही, कारण का माझा परवा दिवशी प्रवेश झाला आणि परवा दिवशी फॉर्म भरायची मुदत संपली. मी रोहिणीताईंना भेटलो, त्यांना माझे आपल्या शहराचे अध्यक्ष, माझं काम आहे, त्यांनी मला प्रवेश दिला. पण आता मी विनंती करतो की आमच्या लोकांनी फॉर्मच दिलं नाही, तर फॉर्म तुम्ही स्वीकारावं आणि पार्टीचे विचार करतील ते करतील. असे की मी मागणी केली नाही. 10 पाहिजे, आसाला 22 जागा आहेत. आता ते माझे जे निवडून 100% येणार आहेत तेवढंच मी मागणार आहे. बाकी उगाच मागून आपल्या 2 गटामध्ये, आपल्याच एका पक्षामध्ये संघर्ष वाढवायची भूमिका माझी नाही.